मित्रांनो, आपण आहे निमसोड पाटीव आणि निमसोड पाटीला जी अडचण होती खाडा वगैरे म्हणजे खाड्यामुळे जरा बैलगाडी मालकांना पळण्यासाठी मोठ्या बैलांना ताप होत होता. या ठिकाणी यात्रा कमिटीनं मनाव घेतलं, बैलगाडी मालकांच्या आग्रहाखातीर यात्रा कमिटीने या ठिकाणी महिला आहेत पूर्ण खाडा या ठिकाणी फाटीतनं काढायचं काम चाललंय. या ठिकाणी आता कसली अडचण नाही, फक्त बैलगाडी मालकांनी वेळेत नोंद करून सहकार्य करायचे. आता 4 दिवस इथं महिला लावलेल्या आहेत, पूर्णपणे फाटीतला खाडा व्यवस्थित सगळा काढला जातोय. इथपर्यंत झालाय बघू शकता आपण, म्हणजे बऱ्यापैकी खडा बघू शकता. आता खडा बऱ्यापैकी निघाला आहे, फक्त लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून सहकार्य करा. फाटीचं आजपासून या ठिकाणी खडा काढण्याचं काम चाललंय. जे बैलगाडी मालकांचे बरेच बैलगाडी मालकांचे फोन पण आले, फाटीला खडा आहे. महिलांच्या सहाय्याने या ठिकाणी कमिटीनं बैलगाडी मालकांच्या आग्रहाखातीर सगळ्या खडा या ठिकाणी फाटीतला पूर्णपणे काढण्याचं काम चाललं आहे. या ठिकाणी यात्रा कमिटीसुद्धा उपस्थित आहे. इथं गावातील नागरिक आहेत, देखरेखीचं काम चाललं आहे. तर बैलगाडी मालकांना विनंती, आपण लवकरात लवकर नोंद करून सहकार्य करा आणि मैदानाची शोभा वाढवा. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचा सर्वांचा आवडतो यूट्यूब चॅनल महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती. मी आज आलोय मौजे निमसोड, तालुका खटाव, जिल्हा सातारा या ठिकाणी. दिनांक 10 फेब्रुवारी 2026 रोजी एक जुनं पारंपरिक नामवंत निमसोडकरांचं ओपनचं मैदान बडेबाबा केसरी, त्या मैदानाचा आढावा घेण्यासाठी आलोय. आपल्यासोबत या ठिकाणी ग्रामस्थ मंडळी, यात्रा कमिटी उपस्थित आहे. एकंदरीत जाणून घेऊ 10 तारीख कसं नियोजन आहे ओपन मैदानचं. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल यात्रेचं? पहिलं सांगा, यात्रेची जुनी परंपरा त्याबद्दल काय सांगाल? हे निमसोड गावच्या म्हणजे परंपरेचं मैदान आहे, जुना आणि नामांकित मैदान आहे बडेबाबा केसरी 2026. हे मैदान 9 तारखेला आम्ही पहिल्यांदा घोषित केलं होतं, पण आहे ना हे मतदानाच्या काही तांत्रिक अडचणीमुळे आम्ही 9ची 10 तारीख केली आणि हे मैदान येत्या 10 तारखेला संपन्न होते. त्याची ऑनलाईन नोंद आतापासून चालू झालेली आहे. तरी बैलगाडी मालकांनी जास्तीत जास्त ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटीला सहकार्य करावं, कारण हे यात्रेचं मैदान आहे. इथं कुठल्याही गोष्टीचं आहे ना पैशामध्ये काटछाट केली जात नाही. जेवढं बॅनरवर बक्षीस आहे तेवढं बॅनरवरच बक्षीस दिलं जाईल तुम्हाला. नक्कीच. बरं मित्रांनो, पहिला मुद्दा मी घेतो की फाटीचा. जसं तर बरेच बैलगाडी मालकांची इच्छा होती किंवा आग्रह होता की बाबा फाटीला थोडं खडा आहे बारीक, तर त्याबद्दल आता मित्रांनो आपण व्हिडिओच्या सुरुवातीला बघितलं असेल, या ठिकाणी महिला भगिनी आहेत. व्हिडिओमध्ये बघितलं आपण, पूर्णपणे खडा काढण्याचं काम चाललंय. आपण कमिटीकडून जाणून घेऊ जरा, काय सांगाल फाटीबद्दल? म्हणजे खड्याची अडचण जी होती, बारीक खडा आहे, त्याबद्दल काय निर्णय घेतला यात्रा कमिटीनं? आम्हाला काही 1-2 बैलगाडी मालकांचे जरा फोन आले की फाटीला जरा थोडासा बारीक खडा आहे. तशी ऑलरेडी फाटी क्लिअरच आहे, पण जरा असे पळून जरा खडा वर आलेला आहे. मग ते आम्ही यात्रा कमिटी सगळ्यांनी निर्णय घेतला, सगळे बसलो आणि आम्ही पूर्ण फाटीचा बारीक खडा आहे ना, असे म्हणजे लेडीज आमच्या आहे ना, लेडीज सांगून आहे ना फाटीचा पूर्ण खडा काढून आम्ही फाटीच्या बाहेर टाकलेला आहे आणि पूर्णरित्या फाटी क्लिअर केलेली आहे. नक्कीच. आपण व्हिडिओच्या सुरुवातीला मित्रांनो मी व्हिडिओ पहिलाच तोच टाकलेला आहे, जो महिला खाली व्यवस्थित साफसफाई चालली खडा काढायचं. कुठल्याही प्रकारात अडचण नाही, म्हणजे जी खड्याची बरेचसे बैलगाडी मालक म्हणायचे बैलांना पळायला त्रास होतो खडा असलाय जरा, त्यामुळं यात्रा कमिटीनं पूर्णपणे आता फाटीतला खडा या ठिकाणी महिला सांगितलेले त्यांच्या वतीनं सगळा खडा या ठिकाणी काढायचा चाललाय. तरी कुठल्या आपण बळी न पडता मोठ्या संख्येने उपस्थित राहून या मैदानात शोभा वाढवा. ऑनलाईन नोंद आज दिनांक 6 फेब्रुवारी 2026 पासून 9 फेब्रुवारी 2026 पर्यंत संध्याकाळी 7 वाजेपर्यंत असेल. लाईव्ह लॉट आपले 9 तारखेला संध्याकाळी जाहीर होणार का? लाईव्ह लॉट संध्याकाळी 9 तारखेला संध्याकाळी 8 वाजता 8-8:30च्या दरम्यान आहे ना तुमच्या युट्यूबच्या चॅनलच्या द्वारे आहे ना आम्ही जाहीर करू. नक्कीच. बैलगाडी मालकांना विनंती, मैदान यात्रेचं निमसोडकरांचं म्हणलं की बक्षिसाचा विषय घ्यायचा नाही. गाडी कमी उद्या किंवा जास्त उद्या, इथं जे रितसर दिलेलं आहे बॅनरवरती, एखादी गाडी जास्त आली तर बक्षीस वाढवलं जातं, पण इथं कुठल्याही प्रकारे काटछाट होत नाही. आकर्षक असे या ठिकाणी क्वार्टर फायनलला बक्षीस असतात, महत्वाचे डाले असतात. त्यामुळे इथं कुठलंही मैदान असू द्या निमसोड गावचं, इथं रितसर आणि पारदर्शी. बरं, मैदानामध्ये काय ओळख गोष्टीला पावणारावळा आतापर्यंत इतके म्हणजे आहे ना ह्या फाटीवरती आहे ना यात्रेची वर्षातून 9 मैदान होते. 9 मैदान सर तुम्ही बघताय की कुठल्याही ह्याच्यामध्ये नाही पै पाहुणा रावळा जोडीदार मैत्री असलं काही सुद्धा होत नाही. जे मैदान आहे ना राखस्थ आणि रिक्सर मैदान होत. नक्कीच. पण मैदान आपलं अखिल भारतीय बैलगाडी संघटनेच्या नियमानुसार हो,
हे मैदान हे अखिल भारतीय बैलगाडीच्या नियमाने ना जे नियम घालून दिलेत त्या मैदानाला ना अनुसरूनच हे पूर्ण मैदान होणार आहे. नक्कीच. बरं, बैलगाडी मालकांना काय सांगाल? आता फाटी तर व्यवस्थित केली आहे तुम्ही, ऑनलाईन नोंदी संदर्भात काय सांगाल? ऑनलाईन नोंद ही चालू झालेली आहे आणि ऑनलाईन नोंद हे कसं आहे की बैलगाडी मालक जे ना आदल्या दिवशी आहे ना जे नोंद करतात त्यांनी आता आहे ना आपले पैरे झाले असतील तर आहे ना ऑनलाईन नोंद करून आहे ना यात्रा कमिटीला सहकार्य करा. कारण एकदम फोन आल्यानंतर ना कधी आहे ना Server down पेमेंट होतं. सर्व्हर डाऊन होतं, त्यामुळे कधी कधी अडचणी येऊ शकते. नक्कीच. आणि मित्रांनो काय होतं, प्रत्येकाच्या अकाउंटला, आता समजा माझं अकाउंट आहे किंवा गणितचा किंवा तराजूचं, प्रत्येकाच्या अकाउंट काही मोठी नाहीत. सेव्हिंग अकाउंट असते, लिमिट असतं बँकेचं, कुठं 80,000 70,000 लाख रुपये. समजा एक 70-80 गाडी नोंद झाली, किती लाख रुपयाचं ट्रान्झॅक्शन चेक केलं जातं. आता मग समजा गणेशनं आदल्या दिवशी कोणाला 10-20,000 मारले असते तर त्याच्या अकाउंटला 70-80 पावते येणार 1,000 रुपयानं. त्यामुळं अगोदर आपण मारले, आजपासून नोंद केली तर सर्व्हर किंवा अकाउंट फ्रीज होत नाहीत. त्यामुळे माझी बैलगाडी मालकांना विनंती आहे, आपण लवकरात लवकर ओपन मैदान निमसोड मैदानाची ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थांना सहकार्य करायचे. आपल्यासोबत रामारी मोरे आहेत, त्यांच्याकडून जाणून घेऊ बाकीचे मैदान समजून. नमस्कार. नमस्कार. काय सांगाल बैलगाडी मालकांना? एक निमसोड गावची परंपरा आहे, प्रत्येक म्हणजे यात्रेचे मैदान होत असतात तिथं. हो. जसं गणेशने सांगितलं की ह्या मैदानाबद्दल काय सांगाल? बडे बाबा केसरी या मैदानाबद्दल असं की ह्या देवाला मानणारी संख्या भरपूर आहे. त्या हिशोबाने सगळ्यांनी येऊन सहकार्य करावं. आणि जर राहिला फाटीचा विषय, फाटीची थोडीशी कंप्लेंट होती, तीही पूर्णपणे क्लिअर केली. clear हो, केलेली. हो, त्यामुळे आता अडचणीचा कुठलाच विषय राहिलेला नाही. नक्कीच. त्यामुळे सगळ्यांनी सहकार्य करावं. नोंदीबद्दल काय सांगाल? नोंदीबद्दल नोंद तशी कालपासूनच चालू झालेली आहे. सगळ्यांनी नोंद करून सहकार्य करावं. जे लास्टच्या दिवशी हे गडबड होती. गडबड होती, त्यामुळे ती परत मग बराचसा गोंधळ उडतोय. हा, बरोबर. त्यामुळे होतावलं एवढं लवकर नोंद करून सहकार्य करा. नक्कीच. बैलगाडी मालकांना विनंती माझी वारंवार करतो, फक्त नोंदणी संदर्भात. बाकी काय, लॉट तर 100% 9लाच निघणार आहे संध्याकाळी, त्यात काय अडचण नाही. पण काय होतं आता पायऱ्याचं, तुम्ही पण बैलगाडी मालक, हो, ते तर आहे. पायऱ्याची अडचण असते. काय लोकांचं पहिरे शेवटच्या दिवशी पैरे झाले त्यांनी तरी निदान हा. नोंद करून सहकार्य करावं. सहकार्य करा, आणि शेवटच्या दिवशीच राहिलेलं तर करणारच आहेत. परंतु आतापासून चालू केले तर अकाउंट सुद्धा फ्रीज होत नाहीत हो. आणि वेळेत आपल्याला पावती वगैरे भेटते. कुठं परत गडबडीत पावती एखादी फोटो द्यायचा राहतो, नोंदणीवाल्यांच्याकडून गडबड असते, फोन येत असतात बरेचसे. बरं, बैलगाडी मालकांना दुसरं काय मैदाना संदर्भात काय, गाडी कमी जास्त आली बक्षीस रिसरली जाते? आता याच्या आधीचा गावचा इतिहास बघा. गावची कमिटी सगळी एकच असते. हो. गावचा इतिहास बघा. गाड्या 70 गाड्या येऊन सुद्धा आम्ही 1.5 लाखाचं बक्षीस दिले. दिलं. हो, त्यामुळं बक्षिसाच्या बाबतीत 1 रुपया सुद्धा कमी होणार नाही. नक्कीच. क्वार्टर फायनल सुद्धा आकर्षक आहेत हो, बक्षीस. हो. काय सांगाल, म्हणजे ही नावासाठी मैदान असतात का निमसोडकरांची पैसे कमवतात? निमसोडकरांची जेवढी पण मैदान होतात ती यात्रेची मैदान हो. होतात. ह्याच्यात वैयक्तिक मैदान एकही नसते. त्यामुळं ही नावाचा न्याचं काय आमचं, आणि ही आमच्या गावाला परंपरा आहे बैलगाडीची परंपरा. पहिल्यापासूनची, नक्कीच. आत्ताची नाही. जी आमच्या सिद्धनाथाचं मैदान भरतं ते तेव्हापासून जवळजवळ परंपरा. 50 वर्षाची परंपरा आहे त्या मैदानात. आणि मित्रांनो, महाराष्ट्रातलं एकमेव गाव आहे ज्या गावानं फाटी विकतच घेतली, म्हणजे स्वतःचीच फाटी आहे तिथं. म्हणजे कोणाचं हेच नाही की बाबा ग्रामस्थांनी डायरेक्ट फाटीच विकत घेतली, खास बैलगाडी शर्यतीसाठी. आणि आपण बघू शकता बाजूला, दोन्ही बाजूला 2 ओमने आहेत. काल आपल्या युट्यूबला सुद्धा, इंस्टाला सुद्धा व्हिडिओ बघितला असेल आपण. म्हणजे प्रत्येक वर्षी प्रचार असतो. मग गाड्या प्रत्येक गावोगाव तालुक्यामध्ये, प्रत्येक गावात या ठिकाणी तुताऱ्या लावून, जसं आपण आता बघतो राजकीय प्रचार असतात किंवा कुठं इलेक्ट्रॉनिक्स दुकान किंवा कशाच प्रचार, तसा एक बैलगाडी शर्यत परंपरा आपली जुनी आहे. आता जुनी पद्धती म्हटलं तर पहिलं कसं, बाबा बडे बाबा केसरी, बडे बाबा झाले कुठलं मैदान, गुरसाळे. मग बडे बाबाच्या मैदानात, ह्या मैदानातच गुरसाळकर येऊन बॅनर देत होती पहिली, हो, हो. पॅम्पलेट वाटायची. तेव्हा काय मोबाईल वगैरे सुविधा नसायच्या. ह्या मैदानावर त्या मैदानावर कळायचं की ह्या मैदानात पुढचं मैदान कुठलं आहे. एक असं त्यांचं एक पारंपरिक रीतीनं. फक्त आता काय वाहन सुविधा आली, मीडिया आली, मोबाईल आलं, त्यामुळे सोपं झालं. परंतु तरी पण निमसोडकरांची प्रत्येक वर्षी आवर्जून या ठिकाणी गाडींना तुतारे लावून, बॅनर लावून या ठिकाणी मैदानाचं, यात्रेचं संपूर्ण स्वरूप ह्या गाड्यांच्या माध्यमातून पूर्ण खटाव तालुक्यामध्ये या ठिकाणी पोहोचत असतं. आणि एक सुंदर आणि पारदर्शक नियोजन प्रत्येक मैदानामध्ये, ना की बडेबाबालाच सिद्धनाथाची उद्या, मायक उद्या, कुठल्या यात्रेचं मैदान उद्या इथं निमसोड फाटी सुंदर असं आयोजन नियोजन असतं. पैशाला कुठलीही काटछाट नसते, कुठल्याही बैलगाडी मालकावर अन्याय नसतो. जे रितसर निकाल आहे तेच, गावची जरी गाडी असली तरी तिथं पासलिटी होत नाही. माझी फक्त जाता बैलगाडी मालकांना विनंती आहे, आपण लवकरात लवकर या ओपन मैदान निमसोडकरांच्या बडेबाबा केसरी मैदानाची ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळ यांना सहकार्य करायचं.
नमस्कार. नमस्कार. काय सांगाल फाटीबद्दल? पल्ला किती असेल आता, अंतर किती आहे फाटीचं? फाटीतलं आतलं आता अंतर आहे 15 फूट बर. आणि पल्ला आहे साधारण 900 फूट पल्ला आहे. म्हणजे 850 ते 900 दरम्यान फूट बसेल. आहे. हो. बरं बाकी काय सांगाल बैलगाडी मालकांना फाटी संदर्भात काय सांगाल आता? आता फाटीची समस्या होती खाड्याची, हम्म. ती जर आता तुम्ही बघितलीच की हो. बाबा खाड्याची समस्या की मिटलेली आहे आता, त्याची काय अडचण नाही. नक्कीच. बरं ऑनलाईन नोंदणी संदर्भात काय सांगाल? ऑनलाईन जेवढं पहिले गाडी मालकांनी लवकरात लवकर होईल तेवढे करावी आणि सहकार्य करावं. नक्कीच जास्तीत जास्त बैलगाडी मालकांनी सहभागी उपस्थिती दर्शवावी. नक्कीच. तर माझी सर्व बैलगाडी मालकांना जाता पुनः एकदा विनंती, ओपन मैदान मौजे निमसोड तालुका खटाव जिल्हा सातारा या मैदानाची ऑनलाईन नोंद लवकरात लवकर ऑनलाईन नोंद करून यात्रा कमिटी ग्रामस्थ मंडळी यांना सहकार्य करा. 9 वाजता संध्याकाळी 8:30 ते 9 वाजेपर्यंत या मैदानाचे लाईव्ह लोड आपल्याला आपल्या चॅनलवरती महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती युट्यूब चॅनलवरती लाईव्ह पाहायला मिळतील. लवकरात लवकर नोंद करा आणि यात्रा कमिटी सहकार्य करा एवढं बोलताना म्हणतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. बाळूमामांच्या नावाने चांगलं. नावाने चांगलं.